हॅलो स्टुडंट्स, आज आपण रिपोर्टेड स्पीच पाहणार आहोत. रूल्स ऑफ द चेंजिंग डायरेक्ट स्पीच इनटू इनडायरेक्ट स्पीच. तर आपण या व्हिडिओमध्ये रिपोर्टेड स्पीचचे रूल्स पाहणार आहोत. तर आपण एक्झाम्पल पाहूया. आय सेड टू माय फादर आय एम नॉट टेलिंग अ लाय. हा डायरेक्ट स्पीचचं सेंटेन्स आहे. तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच सेंटेन्स पहा. आय टोल्ड माय फादर दॅट आय वॉज नॉट टेलिंग अ लाय. तर हे इनडायरेक्ट स्पीच सेंटेन्स आहे. चेंजेस काय काय झाले ते पहा. आय सेड टू आहे, सेड टूच्या जागी टोल्ड यूज केलेला आहे. माय फादर ॲज इट इज लिहिलेला आहे. इन्व्हर्टेड कॉमाज हे काढलेले आहेत आणि त्याच्या जागी काय यूज केलेलं आहे, दॅट. आय एम, एमच्या जागी चेंज होऊन वॉज आलेलं आहे. नॉट आहे असं टेलिंग अ लाय. तर हे चेंजेस पहा डायरेक्ट स्पीचमधले आणि इनडायरेक्ट स्पीचमधले. We also find that to change a sentence from direct to indirect speech following changes are required. तर कोणते कोणते चेंजेस रिक्वायर्ड असतात ते पहा. We use the word that before the indirect statement. तर आपल्याला काय यूज करायचं असतं, बिफोर इनडायरेक्ट स्टेटमेंटच्या दॅट यूज करायचं असतं. We remove inverted commas in the reported speech. डायरेक्ट स्पीचमध्ये जे इन्व्हर्टेड कॉमा आहेत ते रिमूव्ह करायचे असतात, म्हणजे काढून टाकायचे असतात. The verb am is changed to was. तो verb am आहे तर इथं was चेंज केलेला आहे. तर टेन्सनुसार हे चेंजेस होतात ते आपण पुढे पाहणार आहोत पुढे व्हिडिओमध्ये. रूल्स ऑफ चेंजिंग डायरेक्ट स्पीच इनटू इनडायरेक्ट स्पीच. रूल्स टू चेंजेस द टेन्स इन रिपोर्टेड स्पीच. टेन्समुळे कोणते चेंजेस होतात रिपोर्टेड स्पीचमध्ये ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया. रूल फर्स्ट पहा. सिम्पल प्रेझेंट टेन्स चेंजेस टू सिम्पल पास्ट टेन्स. जर सिम्पल प्रेझेंट टेन्स असेल तर डायरेक्ट स्पीचमध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्स असेल तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये त्याचा सिम्पल पास्ट टेन्स होतो. पहा इथं सेंटेन्स, दे सेड वी आर हॅप्पी. हे डायरेक्ट स्पीचचं सेंटेन्स आहे. इनडायरेक्ट स्पीचमध्ये त्याचे चेंजेस पहा. दे सेड दॅट दे वर हॅप्पी. तर दे सेड ॲज इट इज लिहिलेलं आहे. इन्व्हर्टेड कॉमाज काढलेला आहेत. तिथं दॅट यूज केलेला आहे. वीच्या जागी दे, आरच्या जागी वर, हॅप्पी. नेक्स्ट पहा. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चेंजेस इनटू पास्ट कंटिन्युअस टेन्स. जर डायरेक्ट स्पीचमध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असेल तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये त्याचा पास्ट कंटिन्युअस टेन्स होतो. याच्यासाठी तुम्हाला टेन्स येणं महत्त्वाचं आहे. सी सेड माय सिस्टर इज प्लेइंग वेल. तर आता हे कोणतं सेंटेन्स आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. आणि पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये इजच्या जागी काय होणार, वॉज होणार. बाकी चेंजेस ॲज इट इज राहतील. सी सेड इन्व्हर्टेड कॉमाज काढायचे, त्याच्या जागी दॅट यूज करायचा. मायच्या जागी हर यूज करायचं. सिस्टर, इजच्या जागी वॉज, प्लेइंग वेल. रूल नंबर 3. प्रेझेंट परफेक्ट टेन्स चेंज टू पास्ट परफेक्ट टेन्स. जर डायरेक्ट स्पीचचं सेंटेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये असेल तर इनडायरेक्ट स्पीचचं सेंटेन्स हे पास्ट परफेक्ट टेन्समध्ये करावं लागतं आपल्याला. अनुराग सेड आय हॅव फिनिश्ड माय होमवर्क. तर आय हॅव प्रेझेंट परफेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये यूज करतात. तर हॅड हे परफेक्ट पास्ट टेन्समध्ये यूज होतात. तर चेंजेस काय होतील बघा. अनुराग सेड, आयच्या इन्व्हर्टेड कॉमाज काढायचे, दॅट यूज करायचे. आयच्या जागी चेंज काय करायचा, ही करायचा. हॅवच्या जागी हॅड. फिनिश्ड माय होमवर्कच्या जागी हीज होमवर्क येणार. नेक्स्ट रूल. विल अँड शॅल इन द फ्युचर टेन्स इज चेंज्ड इनटू वूड अँड शूड रिस्पेक्टिव्हली. जर विल आणि शॅल असेल तर विलच्या जागी वूड, शॅलच्या जागी शूड हे चेंज होतात डायरेक्टमधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये चेंजेस करताना. अनाया सेड टू हर कझन विल गो फॉर अ वॉक. तर इथं विल आहे. विलच्या जागी काय होणार, वूड होणार. बाकीचे चेंजेस आपण पाहूयात. अनाया सेडच्या जागी अनाया टोल्ड टू हर कझन. इन्व्हर्टेड कॉमाज काढून टाकायचे, त्याच्या जागी दॅट यूज करायचं. आईच्या जागी सी यूज करायचं कारण अनाया ही गर्ल आहे. सी विलच्या जागी वूड, गो फॉर अ वॉक. नेक्स्ट रूल.
द सिम्पल पास्ट इन द डायरेक्ट स्पीच चेंजेस टू पास्ट परफेक्ट टेन्स इन द डायरेक्ट स्पीच. जर सिम्पल पास्ट टेन्सचं डायरेक्ट स्पीचमधलं सेंटेन्स असेल तर ते इनडायरेक्टमध्ये करताना आपण कोणता टेन्स यूज करणार आहोत? पास्ट परफेक्ट टेन्स. तर सेंटेन्स पहा. द इंजिनियर सेड द रूफ कोलॅप्स्ड टुडे. इनडायरेक्ट स्पीचचं सेंटेन्स पहा. द इंजिनियर सेड दॅट द रूफ हॅड कोलॅप्स्ड दॅट डे. टुडेला चेंज होऊन दॅट डे येणार. If the main verb in the reported speech is in the present tense, the tense of the verb in the reported speech not changed. जर रिपोर्टेड स्पीचमध्ये प्रेझेंट टेन्स असेल तर वर्ब रिपोर्टेड स्पीचमध्ये वर्बचा चेंज होत नाही. सेंटेन्स पहा. अनामिका सेज आय एम आईल. तर अनामिका सेज प्रेझेंट टेन्स आहे ना हे. दॅट सी इज एल. तर इज आली तर एमच्या जागी आयच्या जागी सी यूज केला. अनामिका ही कोण आहे? एक मुलगी आहे म्हणून इथं आपण कोणतं प्रोनाउन यूज केलं? आयच्या जागी सी, एमच्या जागी सी इज एल. म्हणजे इथं टेन्सचा चेंज झालेला आहे का? नाही झालेला. प्रेझेंट टेन्स आहे तो प्रेझेंट टेन्स ॲज इट इज तसाच राहिलेला आहे. इफ द मेन वर्ब इन द रिपोर्टेड स्पीच इज इन द फ्युचर टेन्स, द टेन्स of the verb in the reported speech is not changed. जर डायरेक्ट स्पीचमध्ये फ्युचर टेन्स असेल तर इनडायरेक्टमध्ये फ्युचर टेन्सच राहतो. तिथे टेन्स वर्ब इज रिपोर्टेड स्पीच इज नॉट चेंज्ड. वर्ब चेंज होत नाही. अभय विल से ही हॅज नॉट बिटन द बॉय. अभय विल से ही हॅज नॉट बिटन द बॉय. तर इथं कोणता टेन्स आहे? फ्युचर टेन्स आहे. त्यामुळे इथं सेंटेन्समध्ये रिपोर्टेड स्पीचमध्ये चेंज होणार नाही. अभय विल से दॅट ही हॅज नॉट बिटन द बॉय. फक्त इन्व्हर्टेड कॉमाच गेलेला आहे आणि त्याच्या जागी दॅट यूज केलेला आहे. नेक्स्ट रूल पहा. इफ द रिपोर्टेड स्पीच कंटेन्स सम युनिव्हर्सल ट्रूथ ऑफ हॅबिच्युअल फॅक्ट, द टेन्स ऑफ द वर्ब डज नॉट चेंज. म्हणजे ज्या काही युनिव्हर्सल ट्रूथ असतात, म्हणजे ज्या गोष्टी कधीच आपण काही चेंज करू शकत नाही, हॅबिच्युअल फॅक्ट असतात, तर त्याच्यासाठी टेन्समध्ये चेंज होत नाही. जसा जे वाक्य आहे जसंच्या तसं डायरेक्ट स्पीचमध्ये आहे तसं इनडायरेक्ट स्पीचमध्ये आपण राईट करू शकतो. तर इथे पहा. द टीचर सेड टू द स्टुडंट द सन रायझेस इन द ईस्ट. तर द युनिव्हर्सल ट्रूथवालं सेंटेन्स कोणतं आहे? द सन रायझेस इन द ईस्ट. तर इथे पहा इनडायरेक्ट स्पीचमध्ये द टीचर सेडच्या जागी टोल्ड यूज करायचा. द स्टुडंट, द टीचर फक्त चेंज कशाचा झाला? सेडच्या जागी तर टोल्ड यूज केला. द टीचर टोल्ड द स्टुडंट, इन्व्हर्टेड कॉमाच काढायचे, दॅट यूज करायचा. द सन रायझेस इन द ईस्ट. द सन हा राईज कुठं होतं? ईस्टला. तर हे सेंटेन्स ॲज इट इज येणार. इथे टेन्सचा चेंज होणार आहे का? नाही होणार. द सन रायझेस इन द ईस्ट. द गर्ल सेड आय ड्रिंक टी एव्हरी मॉर्निंग. तर ती मुलगी काय करत असणार आहे? एव्हरी मॉर्निंग टी घेत असणार आहे. तर ते इथे चेंज होईल का? तर नाही होणार या वाक्यामध्ये डायरेक्ट स्पीचच्या. द गर्ल सेड, द गर्ल सेड इन्व्हर्टेड कॉमाच काढायचे, त्याच्या जागी दॅट यूज करायचा. ती मुलगी आहे, आईच्या जागी सी. टेन्समध्ये कोणताच चेंज होणार नाही. ड्रिंक्स टी एव्हरी मॉर्निंग. नेक्स्ट रूल. when two actions occur at the same time in the past, no change in the tense of the verb in their reported speech. She said I ran away when I saw the snake coming. इनडायरेक्ट स्पीचचं हे सेंटेन्स आहे. डायरेक्ट स्पीचचं हे सेंटेन्स आहे. इनडायरेक्ट स्पीचवालं सेंटेन्स पहा. सी सेड दॅट सी रॅन अवे व्हॅन सी सॉ द स्नेक कमिंग. तर इथं चेंजेस काय झालेले आहेत? सेड, सी सेड इन्व्हर्टेड कॉमाच काढलेला आहे, त्याच्या जागी दॅट यूज केलेला आहे. मुलगी आहे ना ती, त्यामुळं आईच्या जागी सी. सी रॅन अवे व्हेन सी सॉ द स्नेक कमिंग. अजून काही मोर चेंजेस पाहूया आपण. वर्ड्समध्ये चेंजेस होतात. जर डायरेक्ट स्पीचमध्ये हिअर असेल तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये देअर होतं. दिस असेल तर दॅट होतं. नाऊ असेल तर देन होतं. टुडे असेल तर बिकम्स दॅट डे.
thus becomes so. Tomorrow becomes the next day. Ago becomes before. Yesterday becomes the day before or the previous day. If you like my video, then please subscribe, like and share. Please subscribe, like, share. Thank you for watching.